सरांचा परिचय मला करायला सांगितलं आहे. माझ्याकडे 3 पानं आहेत सर, मी कुठून सुरू करावं मला कळायला मार्ग नाही आहे. पण तरी जसं मी बोललो, बरेचसे IPS अधिकारी आहेत देशामध्ये. सरांचा माझा पहिला परिचय आहे, मी इथं 2010, 11, 12ला CBIला SP असताना झाला. सर त्यावेळी डेप्युटेशनला होते सेंट्रल गव्हर्नमेंटला. पण सरांचा ब्रीफ परिचय जर मी द्यायचा म्हटलं तर सरांनी एज्युकेशनमध्ये ते इंजिनियर आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग केली आहे. त्यानंतर त्यांनी ह्युमन राईट्समध्ये मास्टर्स केलेलं आहे. सर क्राऊड कंट्रोल आणि क्राऊड मॅनेजमेंटबद्दल स्वतः एक ऑथॉरिटी आहे. त्यांनी खूप मोठमोठाले क्राऊड कंट्रोल केले आहेत, कुंभमेळ्यापासनं बाकीचे अजून मोठमोठाले, आणि त्यांनी त्याच विषयामध्ये त्यांचं PhD केलेलं आहे. सरांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये डिप्लोमा केलेला आहे. त्यांचे जवळपास 10 सर्टिफिकेट आहेत. ग्लोबल टेररिझममध्ये, पीस कीपिंगमध्ये, UN पीस कीपिंगमध्ये. असा सरांचा ॲकॅडमिक प्रोफाईल. पण ॲकॅडमिक प्रोफाईल एक वेगळी गोष्ट असते. सर आणि सरांचं जे स्वतःचं आयुष्य राहिलेलं आहे, त्यांचा जो एक व्यक्तिमत्व राहिलं आहे, त्यांचं उदाहरण त्यांनी स्वतः जे ठेवलं आहे. सर आयर्न मॅन आहे, म्हणजे त्यांनी ऑफिशियली आयर्न मॅन ही जी रेस असते ती कंप्लीट केलेली आहे. सर वेगळ्या ठिकाणी जाऊन बोलतात. ते ॲक्नॉलेज ऑफिशियल TEDx स्पीकर आहेत. सरांनी पेडलिंग डेक्कन क्लिफहँगर पुस्तक लिहिलं आहे, छान, अमेझॉनवरती अवेलेबल आहे. सरांचे बरेचसे मॅरेथॉन आहेत, सायक्लिस्ट आहेत. सर ब्लॉग्स लिहितात, आर्टिकल्स लिहितात, पुस्तकं लिहितात आणि नोकरीही करतात. सर इट इज अमेझिंग की तुम्ही एवढं सगळं कसं करू शकता. सरांचे YouTube आणि इन्स्टावरती मला वाटतं साधारणतः 1 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहेत सर, त्याहीपेक्षा जास्त असतील. आणि सर आता सध्या नागपूरसारख्या इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस कमिशनरची भूमिका बजावून पण ऑलमोस्ट दर फ्रायडेला त्यांचे फिटनेसचे व्हिडिओज येत राहतात. लाखो लोक फॉलो करतात. हे सरांचं व्यक्तित्व. सर IPSमध्ये यायच्या आधी मला वाटतं सर तुमचे वडील पण पोलिसात होते. सरांचे वडील पण IPS होते, DCP होते दिल्लीला. वडिलांपासून प्रेरणा घेतली. इंजिनिअरिंग झाल्यानंतर सरांनी गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये काही वर्ष नोकरी केली आणि त्यानंतर मग त्यांनी UPSCची परीक्षा पास करून IPS झाले. महाराष्ट्र काडरला आलेत. सुरुवातीला त्यांची बदली नाशिकचे ते पोलीस अधीक्षक होते. त्याच्या आधी अमरावती शहरात DCP म्हणून होते. नाशिकमध्ये त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून 2003 साली काम केलं. त्यांना तिथे DGPचं कमेंडेशन डिस्क मिळालं. सरांनी 2006मध्ये UN पीस कीपिंग मिशन, युनायटेड नेशन पीस कीपिंग मिशन, जे खूप एक महत्त्वाचं आणि खूप एक रिस्पेक्टेड पोझिशन असते, तिथे त्यांनी UN पीस कीपिंग मिशनमध्ये काम केले कोसोवोला. सरांनी DGP ऑफिसमध्येही काम केलेलं आहे वेगळ्या ठिकाणी ॲज AIG आणि बाकीच्या ठिकाणी. सरांनी 2008मध्ये नांदेड येथे शीख समुदायाच्या 13 शताब्दी सेलिब्रेशन याथे ज्याचं पण व्यवस्थापन केलं आहे. त्यावेळी जवळपास 15 लाखाहून लोकांचं त्यांनी क्राऊड मॅनेजमेंट केलेलं आहे. त्यानंतर सर नागपूरला रेल्वेचे SP म्हणून पण होते, SP रेल्वेज म्हणून. जून 2010मध्ये सरांचं प्रमोशन झाल्यानंतर ते DIG बनले आणि त्यांनी 2010मध्ये नागपूर शहराचे ॲडिशनल कमिशनर, अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, त्यांची तिथे पण ते सरांनी काम केलेलं आहे. सरांनी, मी जेव्हा CBIला इथं होतो, सरांनी त्यावेळी सेंट्रल गव्हर्नमेंटला डेप्युटेशन केलेलं आहे साऊथ ईस्ट कल्चरल झोनमध्ये. सरांना 2013मध्ये राष्ट्रपती पोलीस पदक, मेरिटोरियस सर्व्हिस, यासाठी त्यांना 2013मध्ये पोलीस पदक देण्यात आलेलं आहे. सरांचं डेप्युटेशन संपल्यानंतर सर ठाणे शहराचे ॲडिशनल कमिशनर म्हणून गेलेत. तिथे त्यांनी काम केलं.
2015मध्ये सरांची IG म्हणून प्रमोशन झालं. कमिशनर ऑफ रेल्वेज महाराष्ट्र राज्यात तिथे सरांनी काम केलं. त्यानंतर सरांनी हायवे पेट्रोलिंगमध्ये पण ॲडिशनल DGचं काम केलं आणि मागच्या साधारणतः 1.5 वर्षापासून सर तुम्ही पोलीस कमिशनर नागपूर इथे आहेत. आपण नागपूरकरांचं आपण खरंच खूप लकी आहोत की सरांच्या रूपाने इतके टॅलेंटेड, इतके मल्टिपल पर्सनॅलिटी असलेले सरांच्या नावाने, सरांच्या रूपाने आपल्याला इतके चांगले आज अतिथी मिळालेले आहेत, इतके चीफ गेस्ट मिळालेले आहेत. सर मला तुम्हाला या कार्यक्रमात आणायचं होतं पोरांना प्रोत्साहन देण्यासाठी, मोटिवेशन देण्यासाठी. आणि सरांना मी आधी विचारलं होतं 22 तारखेला आपण इथे अधिवेशन सुरू होतं. मी म्हटलं सर तुमची वेळ सांगा, कार्यक्रम आम्ही नंतर घेऊ. सो थँक्यू सो मच सर. एवढे 2 शब्द मी सांगून सरांचा परिचय थांबवतो आणि सरांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी पोरांना प्रोत्साहन द्यावं, मार्गदर्शन द्यावं. सर थँक्यू. खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. ते ऑन करू का? हे चालू आहे ना? हॅलो, ऐकू येते? थँक्यू सो मच. आमचे मित्र संदीप तामगाडगे यांनी जे सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद संदीप. कारण आम्ही त्यांच्या सिनियर, आम्ही 96 बॅचचे आणि हे माझे ज्युनियर आहे. त्यांनी मला वाटतं जास्तही सांगितलं माझ्याबद्दल. आम्ही जे केलेलं आहे आत्तापर्यंत गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये IPS म्हणून जे काम केलेलं आहे ते माझं कर्तव्य आहे, ते आम्ही केलेलं आहे. परंतु आज जे आपण इथे जमलेलो आहेत, तर आजचे जे प्रोग्राम आहे यासाठी ते खास आमची भेट झाली होती. त्यांनी सांगितलं की असं असं प्रोग्राम आहे. अँड आय वॉज अमेज्ड ज्याप्रमाणे हे यांच्या काम चालू आहे. म्हणजे मधुकरराव तामगाडगे ट्रस्टच्या फार मोठा त्यांच्या काम आहे. आणि हा जे ऑफिस आहे ट्रस्टच्या हेही आम्ही पाहिलेलं आहे. आणि ज्या विषयांमध्ये आपण काम करत आहे ते फार महत्त्वपूर्ण विषय आहे. म्हणजे हेल्थ अँड एज्युकेशन ते दोन्ही महत्त्वपूर्ण विषय आहे. आणि याच्यावर जर आपण काम केलं तर एक आपण सशक्त आणि स्ट्रॉंग सोसायटी उभे करू शकतात असं माझा म्हणणं आहे. आणि आपण स्वतःसाठी सगळे जगतो, परंतु इतरांसाठी, समाजासाठी आपण काय करू शकतो आहे तो महत्त्वपूर्ण आहे. आणि ह्या ट्रस्टचे माध्यमातून मला हे सगळं दिसतो आहे. आपण कुठेही काम करीत असलो, जसे संदीपजी आहे ते नागालँडला आहे, परंतु तरीही समाजाबद्दल जे त्यांनी मनात ठेवले की माझी काय देणगी आहे समाजाला, तर त्याच्यासाठी हे काम करणे हा एक फार मोठा एक विचार आपण घेऊ शकतो. आपण कुठल्याही लेवलवर पोहोचले, परंतु हे आपण विसरले नाही पाहिजे की ज्या गावातून आपण आलो, ज्या समाजातून आपण आलो, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो आहे. आपण पद आपल्याला मिळतात कुठल्याही लेवल, पॉलिटिक्समध्ये असलो किंवा कुठेही आपण शासनामध्ये असलो किंवा कुठलीही सर्व्हिसमध्ये असलो, कुठल्याही लेवलवर पोहोचलो, परंतु ज्या गावातून जी आपली रूट्स आहे ते आपण जर विसरलो तर मला वाटतं आहे की ते आपण जस्टिफाय आपला एक्झिस्टन्स करू शकत नाही. हे माझं ठाम मत आहे. आणि त्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो संदीप आणि तुमची टीमच्या, की आपण दरवर्षी किंवा पूर्ण वर्ष वेगवेगळे आपण कार्यक्रम घेतात. आणि तुमची टीमबद्दलही मला खास सांगायचे आहे की जे तुमची टीम आहे, जे तुमची मित्रमंडळी आहे, ते तुमच्यासाठी तुमच्यासोबत उभे आहे, त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो. आज या प्रोग्राममध्ये तुमचे सर्व मित्र आलेले आहे, तेही सुरुवातीपासून तुमच्यासोबत उभे आहे. तसेच आज मोठी आपले समोर मंडळी, आम्ही सगळ्यांचे नाव घेत नाही, परंतु आपली आई आहे त्यांच्याही मी खूप खूप
धन्यवाद करतो आहे की आपण जे आहे एक पाठिंबा जे देत आहे आणि मॅडम लीनाच्या पण जर आपल्यासोबत ही मंडळी असली तर आपण काही करू शकतो आहे जर मनात आपण ठरवला. जे विषय आहेत आपण इथे घेतलेले त्या विषयांमध्ये सिकल सेल ॲनिमिया फार सिरियस इश्यू आहे. डॉक्टर मॅडमनी पण सांगितलं आणि त्यांना सगळा माहिती आहे की काय काय होऊ शकतो आहे. तर ह्या विषयांवर आता अजून सांगण्यात आला, संदीपजींनी सांगितलं की 2047 पर्यंत 2047 तर हे जे आहे डिसेंबर 47 पर्यंत आपल्याला हे संपवायचे आहे. जर हे संपवायचे आहे तर त्याच्याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे, त्याच्या टेस्टिंग होणे गरजेचे आहे. दी किट्स जे आम्ही खाली बघितली ती किट्स अवेलेबल आहे. म्हणजे आय एम ऑलमोस्ट इलिटरेट इन दिस फील्ड, परंतु हे आम्ही पाहिलं आणि मी पण ह्या एरियामध्ये तुमच्यासोबत काम करणार. कधीही जर माझी मदत लागली तर आम्ही करू. माझी वाईफ पण IAS ऑफिसर आहे, त्यांनाही मी याच्याबद्दल सांगणार आहे की असं ह्या विषय ज्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. तर हे जे आहे काम आपण समाजासाठी करतो, आपला स्वार्थ काही नसतो. हे ट्रस्ट जी आपण उभी केलेली आहे लोकांसाठी केलेली आहे, म्हणजे लोकांच्या समाजाचा फायदा झाला पाहिजे. मुलींनो, तुम्हाला मी सांगतो आहे की ज्याप्रमाणे ही ट्रस्ट काम करते आहे आणि तुम्हाला जे सपोर्ट देतं आहे, मला वाटतं हे तुम्ही रेकग्नाईज केला पाहिजे. आणि ह्या ट्रस्टची किंवा हे जे पदाधिकारी यांची अपेक्षा अशी आहे की तुम्ही उद्या आपले स्वतः पायावर उभे राहून असेच पदावर किंवा असे जे काम आहे किंवा तुमचे जे स्टँडिंग आहे अशी राहील की तुम्ही पण उद्या समाजासाठी असे काम करणार. आणि हे गोष्टी मनात ठेवणे गरजेचे आहे. म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल. माझे वडील पोलीस खात्यात होते, ते ASI म्हणून पोलीसमध्ये दाखल झाले होते, म्हणजे भरती झाले होते. ASI नंतर त्यांनी काम चांगले केले आणि चांगला रेकॉर्ड ठेवला आणि ते DCP म्हणून रिटायर झाले. माझी आई ऑलमोस्ट इलिटरेट आहे, म्हणजे 4थी पास असेल. आणि आम्ही 7 बहीण भाऊ आहे, म्हणजे मी एकटा मुलगा आहे, माझी 6 बहिणी आहे. आणि ही जे 6 बहिणीपैकी म्हणजे आज आमचे घरात जवळपास 4 म्हणजे 3 PhD आणि 1 डॉक्टर आहे, 1 इंजिनियर आहे, 1 ग्रॅज्युएट आहे आणि 1 इंजिनियर आहे. म्हणजे हे सगळे जे हे आम्ही करू शकलो ते आईमुळे आम्ही करू शकलो, कारण आई आणि वडील त्यांनी आम्हाला तसा मार्गदर्शन केला. मला तुम्हाला हे म्हणायचे आहे की तुमचे जे परिवार आहे, तुमचे आई आहे, वडील आहे, जे मोठे आहे, ज्यांच्यामध्ये तुमचा विश्वास आहे, त्यांना जरूर ऐका. आणि जे लोक तुम्हाला वाटतं आहे सक्सेसफुल झालेले आहे, तर त्यांची जीवनयात्रा कशी राहिलेली आहे, ते कसे जगलेले आहे, त्याच्याबद्दल त्यांच्याकडून काय तुम्ही शिकू शकतो आहे ते करा. सपोर्ट, फायनान्शियल सपोर्ट एक गोष्ट झाली, परंतु सपोर्ट मिळाल्यानंतर त्याच्या सोनं कसे आपण करायचे आहे आणि त्याचे पलीकडे जाऊन आपण त्याचा फायदा जे आपण घेतलेला आहे, की जे तुम्हाला फायदा मिळालेला आहे, त्याचा फायदा तुम्ही इतरांना कसे पोहोचवणार याच्याबद्दल तुम्ही विचार केला पाहिजे. आणि तुम्ही करू शकतात. मला त्याच्याबद्दल पूर्ण खात्री आहे. तुम्ही कुठल्याही भागाचे असले, कुठेही तुमचा जन्म झाला असेल, कुठल्याही प्रवर्गात तुमचा जन्म झाला असेल, कुठलेही लेवलचे तुम्ही असतील, परंतु जर तुम्ही सिन्सिअर राहिले, डेडिकेशन तुमचा राहिला आणि तुमचा हार्डवर्क म्हणजे परिश्रम जर तुमचा राहिला, तर तुम्ही नक्की कोणतेही लेवलवर पोहोचू शकतात. हे मी तुम्हाला खरं सांगू शकतो आहे, कारण आम्ही भरपूर एक्झाम्पल्स बघितलेले आहे. जे मुले होते ज्यांच्या समाजामध्ये लेवल एक होता, परंतु आज असे लेवल पोचलेले आहे की ते लोकांना, इतरांना मार्गदर्शन आज करत आहे. हे तुम्ही पण करू शकता, हे तुम्हाला मला सांगायचे. आणि कधी मुलींनो, तुम्हाला असा तुमच्या डोक्यात, मनात कधीही असा विचार नाही यायला पाहिजे
की आम्ही काय करू शकत नाही, आमच्या फॅमिलीचा बॅकग्राऊंड असा आहे, आम्ही ह्या समाजामधून येतो आहे, हे सगळं तुम्ही विसरून जा. तुम्ही बघा बाबासाहेब आंबेडकर कसे होते आणि कुठपर्यंत पोचले. आज आम्ही त्यांना पोचतो आहे. त्यांचे कर्तव्य जे त्यांनी वाजवलेलं आहे किंवा जे काम त्यांनी केलेलं आहे, आज आम्ही त्यांना ओळखतो आणि त्यांच्या अभिवादन करतो. हे जे फार महत्त्वपूर्ण गोष्टी आहे. आणि मुली जे आहेत ना ते फार स्ट्रॉंग असतात असा माझा म्हणणं आहे आणि आम्ही बघितलेला पण आहे. जसं संदीपजीने सांगितलं आयर्नमॅनबद्दल, माझी मुलगी पण आयर्नमॅन आहे. आणि आयर्नमॅनबद्दल तुम्हाला थोडासा मी सांगतो आहे. एज्युकेशन तो एक भाग झाला की त्यांनी एज्युकेशन ग्रॅज्युएशन केली, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केली त्यांनी इंग्लंडमधून. परंतु स्पोर्ट्समध्ये जे केलेलं आहे तो फार महत्त्वपूर्ण आहे. आपण भरपूर वेळेस सांगतो मी करू शकत नाही, हे माझे आई कांट डू इट, मेरे बस की नहीं है ये बात, ऐसा हिंदी में बहुत बारी बोला जाता है. परंतु उस बच्ची ने, मेरी जो बेटी है, आयर्नमैन की एक जो स्पर्धा होती है उसमें 226 किलोमीटर की एक्टिविटी होती है वो, और वो उसमें 3 स्पर्धा होती हैं. सबसे पहले होती है स्विमिंग की, जो कि 4 किलोमीटर होता है, जो समुद्र में स्विमिंग किया जाता है. आणि त्याचे नंतर 180 किलोमीटर सायकलिंग असतात. आणि ही सायकलिंग संपल्यानंतर 42 किलोमीटर फुल मॅरेथॉन असतात. आणि याच्यासाठी आपल्याला 16 तास मिळतात. आणि ही ॲक्टिव्हिटी त्यांनी 18 त्याची वय होती, त्या वयात त्यांनी ही ॲक्टिव्हिटी ते केली होती जवळपास 16 तासामध्ये. ही जी आहे ती यंगेस्ट एशियन आहे, यंगेस्ट एशियन आहे ती मुलगी, ती त्यांनी ही केलेली आहे. आणि त्याच वेळेस म्हणजे आम्ही सोबत केली होती, परंतु त्याच्या एक 5 मिनिट त्यांनी जास्त घेतले होते आणि ती डिस्क्वालिफाय झाली होती. परंतु त्यांनी उम्मीद सोडली नाही. ती मला म्हणाली की पापा आई ट्राई अगेन, कि मैं अभी नहीं कर पाई, परंतु मैं इसको एक बारी मन से निकाल दूंगी की मैंने कोशिश की और मैं हुआ. ते ज्यावेळेस ते करू शकली नाही, फ्रान्समध्ये आम्ही आणि ती सोबत आम्ही करत होतो, त्यावेळेस ती नाही करू शकली आणि ती परत त्यांनी सुरुवात केली, परत मेहनत केली आणि 2.5 महिन्यानंतर ती ऑस्ट्रेलियाला गेली आणि तिथे जाऊन त्यांनी ती स्पर्धा पूर्ण केली आणि ती यंगेस्ट एशियन झाली. तर हे एक फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. ते तुम्ही आपले लक्ष जरूर ठेवा, कारण नथिंग इज इम्पॉसिबल. आणि आम्ही वाचत होतो लिटरेचरमध्ये, तिथे पण असं आहे की नथिंग इज इम्पॉसिबल इफ यू आर विलिंग टू डू समथिंग, इफ यू हैव डिसाइडेड टू डू समथिंग, देन यू कैन अचीव. जो लोग सोचते ही नहीं हैं वो लोग क्या करेंगे. तो आप ज़रूर सोचिए और सोच के उस पर अमल कीजिए, और अगर आप अमल करेंगे तो आप ज़रूर उस गोल तक पहुंच पाएंगे, ऐसा मेरा मानना है. बहुत बारी बोला जाता है कि आता माझी वय झाली, अभी मैं क्या कर सकता हूँ या क्या कर सकता हूँ, मैं क्यों करूँ, और मेरा एक लेवल आ गया, मैं इस लेवल तक पहुँच गया हूँ, तो मुझे क्या ज़रूरत है. ऐसा ही मेरे साथ में हुआ था जब मैं 50 साल के था. 50 साल की उम्र में मैंने एक डेक्कन क्लिफ हँगर सायकलिंग की. मैं आप लोगों को मोटिवेट करना चाहता हूँ, इसलिए आपको बोल रहा हूँ ते जाऊन तुम्ही आपले आई वडिलांना सांगू शकतात की तुम्ही जे आहे आता म्हणतात की माझी आता 50 आलेली आहे, 50 वर्ष आता झालेले आहे, मी आता काय करू शकतो, आता मी म्हातारा झालो आहे. मी पण हे मला ज्यावेळेस मी डिसाईड केला त्यावेळेस मला पण काही लोकांनी सांगितलं आता करज काय, तुम्ही आता CP म्हणून काम करताय, काय प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला, आता कोणी तुम्हाला विचारणारा किंवा पुश करणारा थोडा नाही, तुम्ही का करताय. परंतु त्यावेळेस आम्ही डिसाईड केला आणि डेक्कन क्लिफ हँगर जी आहे 643 किलोमीटरची नॉन स्टॉप सायकलिंग आहे, गोवा पुणा ते गोवापर्यंत. ती ॲक्टिव्हिटी आम्ही केली होती, नॉन स्टॉप सायकलिंग 38 तास मी रेग्युलरली हे केली. आणि तर ते मला डेक्कन क्लिफ हँगरचा मेडल मिळाला होता. त्याच्यानंतर व्हॉट कुड बी मोर डिफिकल्ट, अँड दॅट डिफिकल्ट थिंग वॉज आयर्नमॅन. आय डिसाइडेड टू डू दिस. 50 वर्ष हे ते केल्यानंतर परत हे डिसाईड केला की नाही आत्ता एक अजून काहीतरी डिफिकल्टी करायची आहे. मग हे जे आहे परत आम्ही डिसाईड केला आणि ते 50ची वयात मी आयर्नमॅन केला. आणि हे जे आहे हे याच्यासाठी सांगतो आहे की तुम्ही कधी थांबले नाही पाहिजे.
बरं, एक वेळेस आपल्याला शेवटी सगळ्यांना थांबायचे आहे, परंतु हा जे मधला प्रवास आहे, द डे यू यू आर बॉर्न अँड द डे यू लीव दिस वर्ल्ड, हा जे मधला जो भाग आहे ना, हा भाग आपण कसे वापरू शकतो आहे हे आपले सगळ्यांचे वर आहे. जर आपण याला वेस्ट पण करू शकतो आहे, याला प्रॉपरली युटिलाइज पण करू शकतो आहे. हे युटिलाइज तुम्हाला करायचे आहे. हे ट्रस्टनी तुम्हाला सपोर्ट केलेलं आहे. ही जी सपोर्ट तुम्हाला दिलेली आहे, ह्या सपोर्टला तुम्ही पुढे जाऊन आणि ज्या वेळेस तुम्ही ग्रॅज्युएट होणार, त्याच्यानंतर वेगवेगळे पदावर जे तुमचे ड्रीम्स आहेत ते ज्यावेळेस तुम्ही अचीव करणार आणि ते केल्यानंतर इथे येऊन ट्रस्टचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सांगणार की साहेब तुम्ही आम्हाला त्यावेळेस मदत केली होती आणि हे मदतच्या नंतर आम्ही इथपर्यंत पोचलो आहे आणि मी तुम्हाला धन्यवाद करण्यासाठी इथे आलो आहे. धन्यवादची त्यांना काही गरज नाही आहे, परंतु त्यांना असा वाटेल की आम्ही ज्या मार्गावर चाललेलो आहे तो मार्ग चांगला आहे आणि आपण प्रॉपर आणि चांगले लोकांना सपोर्ट करतो आहे. त्यांचे जे लायब्ररीजमध्ये जे काम करत आहे, एज्युकेशनमध्ये जे काम करत आहे, हेल्थमध्ये जे काम करत आहे, हे तुम्ही पण उद्या ज्यावेळेस तुम्ही मोठे होणार, वेगवेगळे लेवल्सवर पोहोचणार, त्यावेळेस तुमच्याकडून पण आमची सगळ्यांची ही अपेक्षा राहील. मी नेहमी म्हणजे पोलीस झालो आणि आता थांबलो जसा संदीपजीच्या म्हणणं आहे असं आम्ही करत नाही, किंवा आमचे IRS ऑफिसर्स इथे बसलेले आहे, तर ह्यांच्या पण सगळ्यांचे असं म्हणणं नाही आहे की इफ वी हॅव बिकम समथिंग वी शुड फॉरगेट अबाउट द सोसायटी. दिस इज वॉट वी वॉन्ट फ्रॉम यू. You also should feel that tomorrow, whenever you become something, whenever you achieve your goals, that time you should not forget. आणि जे विसरतात मग त्यांच्याकडून काही अपेक्षा आपण करू शकत नाही. अशी माझी अपेक्षा तुमच्याकडून राहील की यू मस्ट रिमेंबर की मला एकनी सपोर्ट केलेले, आता मी 10 लोकांना सपोर्ट करणार, असे तुम्ही मनात जरूर ठेवा. आणि मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट आहे हे नेहमी तुम्ही मनात ठेवा की असे जे ट्रस्ट आहे ते समाजासाठी काम करत आहे आणि आपण या समाजाला काहीतरी द्यायचे आहे परत, हे तुम्ही जरूर करा. आणि एक जे आपला सोशल मीडिया आहे, हा जे मोबाईल आहे, त्याच्यापासून तुम्ही याला चांगल्याने वापरा तुम्ही, परंतु भरपूर वेळेस आपण पाहतो की याचा गैरवापर पण होतो आहे आणि त्याच्यामुळे भरपूर सायबर क्राईम्स आत्ता होत आहे. जेवढा तुम्हाला बघायचं, कारण मी ज्यावेळेस हे आयर्नमॅनची तयारी करत होतो त्यावेळेस स्विमिंगचे स्ट्रोक्सबद्दल मी तिथून बघत होतो, कसे आम्ही आपला स्ट्रोक इम्प्रूव्ह करू शकतो. असे तुम्ही एज्युकेशन आपण कसे जास्त चांगली रीतीने किंवा अभ्यास कसे चांगला आपण करू शकतो आहे ह्याच्यासाठी त्याचा पॉझिटिव्ह वापर करा. तुम्ही वेळ याच्यात घालू नका. आज जे तुमची वय आहे, ह्या वयात सगळ्यांची, तुमच्या परिवाराची, आमची आणि पूर्ण समाजाची अपेक्षा अशी आहे की तुम्ही प्रॉपर एज्युकेशन घ्या आणि ही एज्युकेशन तुम्हाला शाळा कॉलेजेसमध्ये मिळणार आहे. त्याच्यावर तुम्ही भर द्या आणि याच्यावर टाईम आपला वेस्ट करू नका. असंच करणार ना तुम्ही जे मुली आलेले आज? प्लीज डू इट दॅट वे आणि बी फोकस्ड आणि जे तुमच्याकडून अपेक्षा आहे ते अपेक्षा पूर्ण करा, आपले ड्रीम्स पूर्ण करा आणि एक चांगला आपल्याला समाज निर्माण करायचे आहे. आणि कायदा जे कानून आहे तुमच्यासोबत आहेत, कधी तुम्हाला जर कोणी त्रास देतो आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. संदीपजी आहे किंवा जे आपल्यापैकी जे मोठे आहेत त्यांना सांगा आणि मनात ठेवू नका. मी जर सांगितलं माझे आईवडील काय म्हणतील किंवा हे करतील ते करतील, अजिबात ते मनात ठेवू नका. कारण तुम्ही आज जर ते दाबून ठेवलं आपले मनातली गोष्टी तर उद्या जाऊन तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो आहे. तुम्हाला सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. ट्रस्टलाही मी खूप खूप शुभेच्छा देतो. मी जास्त वेळ घेतलेला आहे, परंतु मला असं वाटलं की आपण बोलले पाहिजे या विषयांवर आणि तुम्हाला एक इग्नाईट केला पाहिजे तुमचे मेंदूला की आपलेमध्ये भरपूर एनर्जी आहे, भरपूर काही आपण अचीव करू शकतो. हे मी स्वतःची जर्नीमध्ये पाहिलेलं आहे आणि हे तुम्ही पण करू शकता. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ट्रस्टला खूप खूप शुभेच्छा आणि अजून तुम्हाला भरपूर काम करायचे आहे आणि इफ आय कॅन बी असोसिएटेड इन एनी वे आय विल बी देअर. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच सर. एकदा जोरात सरांचं कौतुक झालं पाहिजे.
सरांनी सांगितलं आहे समाजातल्या मुलींना आपल्या पायावर उभं झालंच पाहिजे. सरांचे कार्य सांगायला गेलं तर कमीच आहे. सरांनी पुस्तक लिहिली आहे, सर व्लॉग्स करतात. सर खूप खूप थँक्यू. तुम्ही दादा मोबाईल साईडला घ्या दादा